हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनल मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काल पाहिलं आपण मार्केटमध्ये चांगलाच दबाव होता काही ग्लोबल न्यूजमुळे. त्यामध्येच टॅरिफ ह्या न्यूजमुळे तर चांगलाच दबाव होता मार्केटमध्ये. तर आता आपण आज मार्केट थोडंफार ॲनालिसिस करूया, काही न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण तर निफ्टी सध्या एकदम एक इम्पॉर्टंट लेवलला आहे सध्या. कारण का निफ्टी सध्या आता एकदम दोन इम्पॉर्टंट सपोर्टच्या लेवलला आहे. तर पहिला सपोर्ट जो आहे तो चॅनलचा सपोर्ट आहे, जो लास्ट टाइम चॅनल ब्रेक केला होता मार्केटने. हा जो चॅनल सपोर्ट आहे तर हा चॅनल सपोर्टवरती आहे ह्या. आणि दुसरा म्हणजे जो गॅप होता हा ज्या दिवशी मार्केटने गॅप ओपन दिलेली होती 18 ऑगस्टला, त्या गॅप पण आता फिल झालेला आहे आणि तो सपोर्ट पण मार्केटला आहे. त्यामुळे ह्या दोन लाईन आहेत, एक 24,789 24,750. ह्या लेवलमध्ये मार्केट फार क्रुशियल असण्याची गरज आहे, कारण मार्केटला तो सपोर्ट घेण्याची गरज आहे. इथे जर सपोर्ट तुटला मार्केटला तर सरळ मार्केटला 24,500च्या आसपासच मार्केटला पूर्णपणे सपोर्ट आहे, जवळपास 150 पॉईंट खाली. आणि वरती रेजिस्टन्स तर आता तर मला इथे एकदम काय अपसाईड रॅली दिसत नाही मार्केटमध्ये. कारण का मला इथे दोन रेजिस्टन्स दिसतात. हा एक रेजिस्टन्स असणार आहे जो गॅप अप ओपन झाला होता तो एक रेजिस्टन्स. आणि ॲज ऑप्शन चेन पाहता तर 24,800चा एक चांगला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे मार्केटला इथे ह्या लेवलला. आणि सपोर्ट मला वाटतं ह्या लेवलमध्ये मार्केट असं क्रुशियल राहिलं पाहिजे. आणि समजा इथे जर सपोर्ट तोडला मार्केटने तर मार्केटला 24,500 शिवाय मार्केटला सपोर्ट नाही. त्यामुळे हे दोन लेवल चांगलेच क्रुशियल असणार आहेत मार्केटला, 24,750 आणि 24,500. आणि वरती जर पाहायला गेलं तर मार्केटला 24,800चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला इथे. तर आपण आता न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया आपण FIDI डाटापासून. तर FIDI डाटा पाहू शकता तुम्ही इथे. FIDIने ॲज एक्सपेक्टेड 6,500 कोटीची म्हणजे बिकवाली केलेली आहे. आणि त्याच्याच पुढे DISने जवळपास 7,000 कोटींची खरेदी केलेली आहे. हा काय डाटा तुम्ही पाहू शकता. गेले काही दिवस DIS खरेदी करत आहे आणि FIs सेलिंग करत आहेत कंटिन्युअसली. फक्त मला वाटतं ट्रेडिंग सेशनमध्ये 21 ऑगस्टला तेवढं एक बाईंग आलेलं आहे आणि ते 18 ऑगस्टला एक बाईंग आलेलं आहे. बाकीच्या वेळेस पूर्णपणे ते सेलिंगमध्ये गेलेले आहेत. तर हा झाला आपला FIDIचा डाटा. त्यानंतर आपण न्यूज कव्हर करूया ज्यामुळे मार्केटला चांगलाच त्रास होत आहे. तर US इम्पोजेस 25% ॲडिशनल टॅरिफ ऑन इंडियन इम्पोर्ट्स की एक्सपोर्ट सेक्टर अफेक्टेड. तर आजपासून हे काही 25% जो ॲडिशनल टॅरिफ आहे तर तो चालू झालेला आहे. तर कुठे फरक पडणार आहे ते पण पाहूया आपण. तर टेक्स्टाईल ॲपेरल्स एक्सपोर्ट व्हॅल्यूड $10 बिलियन आपण त्यांना एक्सपोर्ट करतोय. तर तो किती आधी 13% होता आणि आत्ताचा जवळपास मला वाटते 50%, असं जवळपास 63% आधीच सध्या 63.9%चा टॅरिफ लागलेला आहे. आधी 13% आणि आत्ताचा 50%, असं मिळून कोणत्या सेक्टरला, टेक्स्टाईल आणि ॲपेरल सेक्टरला 63%. तेच त्यानंतर आपण जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्टला जर पाहिला तर 52%चा आहे, जो आत्ताचा 50% आणि आधीचा 2% जर ॲडिशनल जर केला तर 52% जातोय. तर तिथं किती एक्सपोर्ट होता तर $9.9 बिलियन, म्हणजे जवळपास 80,000 कोटी. इथे पण जवळपास 80,000 कोटी आणि इथे पण जवळपास 80,000 कोटीचा आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो आणि अमेरिका आपल्याकडून इम्पोर्ट करत होती. आणि त्यानंतरनं जो टॅरिफचा फटका बसणार आहे तो आहे सी फूड एक्सपोर्टला. सी फूड म्हणजे काय, आपण मछली वगैरे एक्सपोर्ट करतो. तर तो जवळपास किती आहे 2.4 बिलियनचा, जवळपास 16,000 कोटीच्या आसपासचा त्यांचा आपल्या ट्रेड डील होते. तिथे किती 60% टॅरिफ तिथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतरची गोष्ट आहे आपण कव्हर करूया जना स्मॉल फायनान्स बँक. जना स्मॉल फायनान्स बँक्समध्ये काय आहे, जना स्मॉल फायनान्स बँक अपॉइंटेड वेटरन बँक राकेश जोशी ॲज इंडिपेंडंट डिरेक्टर. तर त्यांनी काय केलेलं आहे, इंडिपेंडंट डिरेक्टर राकेश जोशी यांना अपॉइंटमेंट केलेली आहे. तर कंपनीचा आपण परफॉर्मन्स पाहूया गेल्या काही वर्षातला. तर कंपनीने कालच्या दिवशी म्हणजे पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. गेल्या 6 महिन्यात 16% आणि गेल्या 5 वर्षात 33% रिटर्न दिलेला आहे कंपनीने. तर पुढची न्यूज पाहूया आपण. तर अग्नी ग्रीन पॉवर सेक्युर्स वर्क ऑर्डर वर्थ 42 मिलियन, म्हणजे जवळपास 4.2 करोडची डील ह्यांना सेक्युअर झालेली आहे. तर कंपनी कशात काम करते, रिन्युएबल एनर्जी कंपनी हॅज ऑब्टेन्ड अ वर्क ऑर्डर वर्थ 4.24 करोड रुपीज. हा कंपनीने तिथे नवीन
ऑर्डर बुक केलेली आहे. तर कंपनीचं आपण वर्क करण्याचं हेच की जे मला जर रिन्युएबल सेक्टरमध्ये जे काही कंपनी दिसत आहेत जे चांगले ऑर्डर सिक्युअर्स करत आहेत, तर त्यामध्ये तुम्ही परवा आपण वारे एनर्जीज बहुतेक पाहिली. US कडून त्यांना जो चांगली 452 मेगावॅटची ऑर्डर त्यांना मिळालेली आहे. तर रिन्युएबल एनर्जीवरती अजून पण चांगला आपलं काम करू शकतो, जे तिथे आपण चांगली इन्व्हेस्टमेंट आपली अजून होऊ शकते. त्यासाठी मी फक्त सेक्टर कव्हर करतोय. तर कंपनीचा आपण परफॉर्मन्स पाहिजे तर कंपनीचा परफॉर्मन्स मला तर नीलमध्ये दिसतोय, तर काहीच नाही. तर कंपनीचा त्याचा डिटेल्ड ॲनालिसिस करणे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहूया डीमार्ट्सचं न्यूज पाहूया. डीमार्ट्स एक्सपांड्स बिझनेस पार्टनरशिप फॉर सप्लायर्स अँड प्रॉपर्टी ओनर्स. तर कंपनीचा नवीन बिझनेस चालू केलेला आहे की सप्लायर्सला त्यांनी डायरेक्ट सप्लायर्सशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा माल विकत, त्यामध्ये कोणते आहेत, स्वीट्स, ग्रॉसरीज, हाऊस होल्ड्स आयटम्स इन स्टोर्स, म्हणजे स्टोर्समध्ये विकण्यासाठी डायरेक्ट त्यांनी डील्स करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि प्रॉपर्टी ओनर्ससाठी म्हणजे कशासाठी की जेव्हा ते लँडमध्ये त्यांच्या डीमार्ट नवीन शाखा ओपन करण्यासाठी. तर कुठे ह्या शाखा होणार आहेत, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये चांगला स्ट्रॉंग प्रेझेन्स कंपनीला मिळत आहे या बाबतीत. तर कंपनीचा आपण परफॉर्मन्स पाहूया गेल्या काही दिवसातला, म्हणजे काही वर्षातला. तर इथे पाहू शकता गेल्या एक आठवड्यात जवळपास 1.5%, एका महिन्यात 20% कंपनीत चांगला रिटर्न दाखवलेला आहे. 6 महिन्यात 34% आणि गेल्या 1 वर्षात तर निगेटिव्ह रिटर्न आहे. ते होणारच आहे. निफ्टी 50ने पण निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजे सध्या तर जे हे आहे ते पण तिथं पण तुम्हाला निगेटिव्ह रिटर्नच तुम्हाला दिसणार. आणि गेल्या 5 वर्षातला रिटर्न पण चांगला दिलेला आहे. जवळपास म्हणजे 100% रिटर्न तुम्ही म्हणू शकता, जे एक मोठ्या कंपनीत किंवा एक ह्याच्यामध्ये मोठ्या मार्केट कॅपमध्ये तुम्ही 5 वर्षात डबल पैसा हे एक तुमचं गणित असतं, तर ह्या कंपनी व्यवस्थित तुम्हाला रिटर्न दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया इंडियन स्पेशालिटी केमिकल्स संदर्भात आपण न्यूज पाहूया. तर इंडियन स्पेशालिटी केमिकल्समध्ये काय चाललं आहे की थोडंफार पोटेन्शियल डिस्पाईट चायनीज कॉम्पिटिशनमुळे थोडंफार ह्या इंडियन स्पेशल केमिकल्सवरती थोडाफार दबाव पाहायला मिळत आहे. तरी पण अशा 9 इंडियन स्पेशलिस्ट केमिकल स्टॉक्स आहेत डॉमिनेटेड इन अपसाइड पोटेन्शियल अप टू 45% डिस्पाइट्स इंटेन्सिफाईंग कॉम्पिटिशन फ्रॉम चायनीज कंपनीज. इथं काय दाखवते की चायनीज कंपनीकडून चांगलं कॉम्पिटिशन असून सुद्धा अशा 9 कंपनी आहेत की त्यांनी चांगला ग्रोथ दाखवलेला आहे. 45%ला अपसाईड त्यांनी चांगला ग्रोथ दाखवलेला आहे. तर आता केमिकल सेक्टर्स थोडंफार आपल्या रडारवरती असणं फार गरजेचं आहे. याचं कारण काय की गेल्या 1.5-2 वर्षात केमिकल सेक्टरला चांगलाच ड्रॉडाऊन होता. त्यामुळे काय केमिकल सेक्टरमुळे पॅकेजिंग सेक्टरवरती पण चांगलाच दबाव आला. तर हे काय होतं, सेक्टरल रोटेशन होत असतं. त्यामुळे आपण एक चांगल्या अशा कंपनीवरती काय होतं 2021 ज्यावेळी ह्याच्यानंतर कोविडनंतर 2021च्या आसपास तर केमिकल सेक्टर्स नाही आपल्याला एक पीक व्हॅल्यू मिळाली होती. तर पीक व्हॅल्यूमध्ये पण तुम्ही पाहू शकता तिथे तुम्ही दीपक नायट्रेट वगैरे स्टॉक्स वगैरे पाहू शकता जे स्पेशालिटी केमिकल्समध्ये काम करतात. तर ते स्टॉक्स पण तुम्हाला ते पीक व्हॅल्यूवरती पाहायला मिळत होते. त्यानंतर आता कुठेतरी कंपनी थोडंफार हे होऊन स्टेबिलिटी दाखवलेली आहे. कंपनी गेले 2-3 क्वार्टरमध्ये एक चांगला परफॉर्मन्स म्हणजे स्टेबल परफॉर्मन्स दाखवलेला आहे. की याचं कारण काय की ग्लोबलमधूनच केमिकल सेक्टरला पूर्णपणे दबाव होता. खास करून युरोपियन देशातून एक चांगला दबाव होता केमिकल सेक्टरला. मग तिथे अजून थोडीफार सुधारणा पाहायला मिळण्याची आवश्यकता आहे जेव्हा केमिकल सेक्टरला जर अजून परफॉर्मन्स चांगला करायचा असेल तर. तरी आता आपल्या केमिकल सेक्टर सोबत आपण आपलं न्यूज कव्हर केलेली. तर केमिकल सेक्टरमध्ये कोणते स्टॉक्स आहेत ते आपण पाहूयात. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे विनाता ऑर्गॅनिक्स, बालाजी अमाइन्स, गुजरात फ्लोरोकेमिकल्स, नवीन फ्लोराईन, इंटरनॅशनल, दीपक नायट्रेट, आरती इंडस्ट्रीज, बास्प इंडिया, फाईन ऑर्गॅनिक, अनुपम रसायन. आता यातले कोणते स्टॉक्स चांगले केले आहेत कोणते नाही हे तुम्ही फाइंड आउट करायचे. कोणते स्टॉक्स हे चांगले करत आहेत जेणेकरून त्यांना चांगला फायदा होईल येणाऱ्या काही क्वार्टर्समध्ये. त्यानंतर आपण न्यूज कव्हर करूया किर्लोस्कर ब्रदर्स सिक्युअर्स इंटरम स्टे अगेन्स्ट द 15 crore GST. मग आता काय झालं की ह्यांच्याकडून कोणते आंध्र प्रदेश हायकोर्ट आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने त्यामध्ये कोण स्टेट टॅक्स डिपार्टमेंट असिस्टंट कमिशनर ह्यांनी काय केलेली कंपनीवरती एक प्ली केली होती की एक 15.4 कोटीची त्यांना एक GST डिमांड होती. मग तुर्तास तर ती डिमांडला अपील त्यांनी स्टे केलेलं आहे की स्टे केलेलं आहे इथं. त्यामुळे कंपनीला एक रिलीफ मिळालेली आहे, एक चांगली गोष्ट आहे. पण ही किर्लोस्कर ही न्यूज का कव्हर केली आहे मी किर्लोस्कर ब्रदर्स जे मला किर्लोस्कर जे आहेत स्टॉक्स किर्लोस्कर ऑइल, किर्लोस्कर ब्रदर्स
आणि किर्लोस्कर पंप वगैरे आहेत हे स्टॉक्स. तर हे मला फार चांगले स्टॉक्स वाटतात. परफॉर्मन्स किंवा ह्याच्यामध्ये थोडेफार व्हॅल्युएशन्सला जास्त आहेत, पण कंपनीचं जे तुम्ही बॅलन्स शीट पाहिली तर कंपनीचा परफॉर्मन्स पाहिला तर फार चांगला आहे. हे तुम्हाला इथं दिसूनच येईल की कंपनीचा परफॉर्मन्स आपण पाहूया कसा होता. तर गेल्या 6 महिन्यात कंपनीने 18%, गेल्या 1 वर्षात 9% आणि गेल्या 5 वर्षात बघा पण कंपनी जवळपास 1400 कोटीचा 1400% रिटर्न कंपनीने दिलेला आहे. जवळपास म्हणजे तुम्ही म्हणू शकता 1 लाखाला कंपनीने किती लाख दिलेले आहेत, 14 लाख गेल्या 5 वर्षात. हा चांगला रिटर्न कंपनीने करून दिलेला आहे. किर्लोस्कर ब्रदर्सच नाहीत तर किर्लोस्कर ऑइल वगैरे, किर्लोस्कर पंप वगैरे हे स्टॉक्स आहेत नाही, हे जर तुम्ही काढून पाहिले तर हा सुद्धा तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. किर्लोस्कर इंडस्ट्री जसं की टाटा आहे, बिर्ला आहे, तसंही जे किर्लोस्कर आहे शक्यतो पंप बनवणे, ऑइलमध्ये पंप आणि इंजिनमध्ये जे ह्यांचं काम आहे तर फार त्यांचं चांगलं काम आहे. जे मोठमोठ्या कंपन्या M&M सारख्या मोठ्या कंपन्या ह्यांचा सप्लाय होत असतो. ऑइलमध्ये पण ही कंपनी सप्लायच असते चांगली. तर ह्या किर्लोस्कर ब्रदर्स किंवा किर्लोस्कर इंडस्ट्रीजवरती तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नाही टीना रबर सेट्स सप्टेंबर 5 रेकॉर्ड डेट फॉर फायनल डिव्हिडंड. हा तर टीना रबर तुम्हाला काय करणार आहे, डिव्हिडंड देणार आहे. तर किती डिव्हिडंड देणार आहे, ₹4 फायनल डिव्हिडंड आहे. हा ₹4चा तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहे. त्यानंतर कंपनीचा परफॉर्मन्स पाहूया आपण कसा आहे, तर पूर्णपणे निगेटिव्ह. तेच तुम्हाला म्हणजे टीना रबर आता तुम्ही आता जाऊन पाहू शकता कशात काम करते. जे केमिकल सेक्टरचा कुठे ना कुठे ह्यांना पण दबाव झालेला दिसतोय त्या कंपनीला आणि केमिकल सेक्टरवरती पूर्णच दिसते. हा तर ॲज अ रिलेटेड टू केमिकल सेक्टर हा बिझनेस आहे. इनडायरेक्ट केमिकल सेक्टर बिझनेस आहे, हा डायरेक्ट नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता रिटर्न पूर्णपणे नील आहे, -20% आहे 1 इयर 2 इयर 6 मंथ्स. तर असं नाही की बा कंपनीने रिटर्न आत्ता गेल्या 5 वर्षात बाद दिला म्हणजे इथून पुढे बादच दिला, असं नाही. तर कंपनीनं कुठेतरी बॉटमिंग आउट होत असते, त्याच्यावरती आपण लक्ष ठेवणे फार गरजेचं आहे. तर त्यानंतर आपण थोडंफार ऑप्शन चेन पाहूया. ऑप्शन चेन पाहिली तर 24,700ला पण सध्या चांगला सपोर्ट दिसतो. आता ॲज ऑप्शन चेन पाहिला तर 24,700ला 40 लाख आणि 58 लाख ॲज कम्पेअर टू पुट रायटर्स हे जास्त आहेत. जर खाली गेलं तर मार्केट 24,500लाच चांगला मोठा सपोर्ट आहे. कारण काही तर मला दिसते जो चेंज इन OI झालेला दिसतो, तर तो चेंज इन OI हा चांगला दिसतोय की बाबा 24,500ला एक दिसतोय आणि 24,700ला 24,700ला पण चांगला आहे की 67.5 OI तिथे प्रेझेंट आहेत. आणि जर रेजिस्टन्स जर पाहिला तर 24,800ला तुम्ही चांगलाच रेजिस्टन्स आहे. जो तुम्ही हा चेंज पाहू शकता. हा चेंज किती झालेला होता कालच्या एका दिवसात, हा जवळपास होता 603% आणि 24,700ला किती झाला 28% रिटर्न 28% चेंज इन OI झालेला होता. तर हा पण क्रुशियल असणार. 24,700 पण ब्रेकआउट करणे हे सोपी गोष्ट नसणार आहे आणि त्याच्याहून अवघड असणार आहे 24,800ला ब्रेकआउट करणे. आणि खाली सपोर्ट असणार आहे, पहिला सपोर्ट 24,500ला. आता सध्या मार्केट 24,700ला आहे, पण पहिला सपोर्ट असं माझ्या मते 24,750ला चांगला सपोर्ट असणार आहे मार्केटमध्ये. कारण का तर इथे मला दिसते की हे जो गॅप आहे तो गॅपचा एक सपोर्ट असणार आहे आणि ही जी लाईन आलेली आहे ट्रेड लाईनची, तर ती ट्रेड लाईन पण इथेच येऊन कुठेतरी सपोर्ट देते. तर मार्केटला इथे टिकणे फार आवश्यक आहे. जर टिकून जर खाली गेले तर चांगलीच मोठी अजून तुम्हाला गिरावट पाहायला मिळू शकते मार्केटमध्ये येणाऱ्या काही दिवसात, नेक्स्ट एक्सपायरीमध्ये सुद्धा. तर ह्या एक्सपायरीमध्ये तर मला एक्सपेक्ट नाही की मार्केट 24,800च्या वरती वगैरे जाईल, कारण एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केटला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.